पुणे विधान परिषदेवरनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ड्रामा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 जण उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरनं मोठा गोंधळ झालेला आहे। विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला, आता सुनील टिंगरे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती आहे। आयात व्यक्तीला उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेत। त्यांनी जिजाईवरच्या बैठकीत आपली नाराजी बोलून देखील दाखवली आहे, मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाहीये। पक्षश्रेष्ठी विक्रम काकडे यांच्या पाठीशी राहिली आहे। त्यासाठी काकडे पिता पुत्रांना घाईघाईत पक्षप्रवेश देखील देण्यात आला। त्यानंतर आता सुनील टिंगरे यांनी देखील अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते आता अर्ज भरायला दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर विधान परिषदेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं नाराजी नाट्य रंगलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता 2 जण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विक्रम काकडे यांना ऐनवेळी पक्षामध्ये प्रवेश दिला गेला आणि त्यांना उमेदवारी देखील मिळाली। त्यामुळे आता एक मोठा नाराजीचा सूर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर आयात व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी या संदर्भातली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलून देखील दाखवलेली आहे, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाहीये। विक्रम काकडे यांच्या पाठीशी पक्षश्रेष्ठी आहेत अशी माहिती आहे। त्यासाठी आता काकडे पिता पुत्राचा घाईघाईत प्रवेश देखील करून घेतला आणि त्यांना उमेदवारी देखील दिली। त्यामुळे आता एक नाराजीचा सूर आपल्याला पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटलेला पाहायला मिळतो आणि आता सुनील टिंगरे यांनी देखील अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते आता अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 उमेदवार हे अर्ज दाखल करणार आहेत, हे आता निश्चित झालेलं आहे।